नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकल्प सिद्धी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गव्हर्नर जनरलची गो थ्रू करणार आहे. आता बघा, गव्हर्नर जनरलवरून आपल्याला दरवर्षी एक प्रश्न बघायला मिळतो. तो एक तर क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये असतो किंवा इम्पॉर्टंट इव्हेंट्सवरून असतो. तर आपल्याला असे 2 प्रकारचे गव्हर्नर जनरलवरून क्वेश्चन बघायला मिळतात. तर चला आपण या गव्हर्नर जनरलची गो थ्रू करूया आणि जे इम्पॉर्टंट इव्हेंट्स त्यांच्या टाईम पिरियडमध्ये झालेले आहेत त्यांच्याशी पण गो थ्रू करूया. आता बघा, मी एक गोष्ट इथे केलेली आहे, की जे कमी इम्पॉर्टंट गव्हर्नर जनरल आहे त्यांना 1 स्टारने मार्क केलेला आहे. त्यासोबतच बघा, जे इम्पॉर्टंट आहे त्यांना 2 स्टार आणि जे फ्रिक्वेंटली विचारले जातात त्यांना 3 स्टारनी मी इथे मार्क केलेला आहे. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करूया आपल्या पहिल्या गव्हर्नर सोबत, तो की म्हणजे रॉबर्ट क्लाइव्ह. हा कोण होता? गव्हर्नर ऑफ बेंगॉल. कोणत्या टाईम पिरियडमध्ये? 1758 टू 1760, त्याच्यानंतर 1765 टू 1767. आता याला आपण किंग मेकर ऑफ बेंगॉल असं पण म्हणू शकतो. कारण इथे आपल्याला बघायला मिळते, की जे बॅटल ऑफ प्लासी आणि बॅटल ऑफ बक्सर आहे, हे एक टर्निंग पॉइंट राहतात आपल्या इंडियन हिस्ट्रीमध्ये. कसे की याच्यानंतर जे ब्रिटिश आहेत त्यांना दिवानी राईट्स मिळून जातात. दिवानी राईट्स सोबतच बघा त्यांना निजामत राईट्स पण मिळून जातात. आता दिवानी राईट्स मग कुठे-कुठे मिळतात त्यांना? बेंगॉल, बिहार अँड ओरिसा या रिजनवर त्यांना दिवानी राईट्स मिळतात. त्यांनी काय होते? एक ड्युअल सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट आपल्याला बघायला मिळते. तर या प्रकारचे काही इम्पोर्टंट इव्हेंट आहे, जसं की बॅटल ऑफ बक्सर कधी? 1764, बॅटल ऑफ प्लासी 1757. हे इम्पोर्टंट इव्हेंट आहे रॉबर्ट क्लाइव्हच्या वेळेसचे. नेक्स्ट आपण बघूया, जो की म्हणजे गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल. आता बघा, आपल्याला वॉरन हेस्टिंग पासून गव्हर्नर जनरल बघायला मिळतात. गव्हर्नर हू वॉज द फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल? इट इज वॉरन हेस्टिंग. असा एक प्रश्न येतोच. ओके. हा PYQ पण आहे आणि म्हणजे या प्रकारचेच प्रश्न येतात. यांनी काय केलं? सेंट्रलाइज ॲडमिनिस्ट्रेशनच्या जवळ म्हणजे जे ब्रिटिश ॲडमिनिस्ट्रेशन होतं, ते सेंट्रलाइज करायचा प्रयत्न केलेला आहे. जसं की रॉबर्ट क्लाइव्हच्या वेळेस काय होतं? जो म्हणजे तिथचा दिवाण होता, जो किंग होता, बेंगॉलचा किंग होता, नवाब होता, त्याचं पण राज्य राहायचं आणि त्यासोबतच ब्रिटिश ईस्ट ईस्ट इंडिया कंपनीचं पण राज्य राहायचं. तर इथे काय झालेलं आहे, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला जास्त पॉवरफुल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा जो नवाब आहे याला पण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अंडरच आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्याने काय करून काय होईल, की सेंट्रलाइज ॲडमिनिस्ट्रेशन तयार होईल. आपल्याला 1773 पासून ते 1857 पर्यंत हे बघायला मिळते, की जे कंपनी रूल आहे, ते सेंट्रलायझेशनवर जास्त फोकस करत आहे. आणि जसंच 1857 आहे, 1857 टू 1947 आपल्याला असं बघायला मिळते, की हे डिसेंट्रलायझेशनवर जास्त फोकस करत आहे. कारण त्यांना समजलं, की बघा, एक एक ब्रिटिशर हा 5 ते 6 इंडियन्सवर ऑर्डर सोडत होता. तर बघा, एक ब्रिटिशर जेव्हा 5 ते 6 इंडियन्सवर ऑर्डर सोडत होता, या 5 ते 6 इंडियन्सचं जेव्हा डोकं फिरलं, त्यांनी काय केलं? 1857च्या रिव्हॉल्टमध्ये चांगलं हाणलं यांना. तर या एक ब्रिटिशरला चांगलं हाणलं ना, तेव्हा त्यांना समजलं, की हो, आता इथं आपल्याला इंडियन्सची थोडी संख्या कमी करण्याची गरज आहे. त्यासोबतच आपल्याला असे इंडियन्स डेव्हलप करायचे आहे, जे आपल्याला ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये खूप हेल्प करतील. तर याने काय होईल? त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन भरपूर चांगल्या प्रकारे वर्क करेल. कारण इंडियन लॉज जे आहे, ते थोडे डिफरंट होते आणि युरोपियन लॉज जे आहे, ते थोडे डिफरंट होते. त्यामुळे आपल्याला अशा गोष्टी बघायला मिळतात. आता बघा, हे तर सगळं झालं जे बॅकग्राऊंड आहे आपलं 1773 पासून तर 1947 पर्यंतचं. जस्ट मी एक शॉर्ट स्टोरीमध्ये तुम्हाला सांगितलं. आता आपण फॅक्टनुसार जाऊया. तर बघा, इथे आपल्याला ड्युअल गव्हर्नमेंट जे आहे ते एंड होताना बघायला मिळते आणि सेंट्रलाइज ॲडमिनिस्ट्रेशनच्या जवळ शिफ्ट होताना बघायला मिळते. त्यासोबतच आपल्याला बघायला मिळते की 1774 मध्ये सुप्रीम कोर्ट एस्टॅब्लिश केला गेला ॲट कॅलकटा. याचं जज कोण होतं? सुप्रीम कोर्टचं चीफ जस्टिस कोण होता? एलिजा इम्पे. ओके. एलिझा इम्पे हा या सुप्रीम कोर्टचा जज होता. त्यासोबतच आपल्याला बघायला मिळते, की रेव्हेन्यू कंट्रोल होता. त्यासोबतच ट्रेजरीचा जो कंट्रोल होता, तो पण गव्हर्नर जनरलकडे शिफ्ट केला गेला. याच पिरियडमध्ये आपल्याला एशियाटिक सोसायटी बाय विल्यम जोन्स हे पण बघायला मिळते. यांनी हे एशियाटिक सोसायटी एस्टॅब्लिश केली फॉर कल्चरल पर्पज, कल्चरल रिवायव्हल. ओके. की म्हणजे इंडियाचं कल्चर हे आहे कोणत्या हिशोबाचं, हे स्टडी करायसाठी हे एशियाटिक सोसायटीचं निर्माण केलं गेलं ॲट कलकत्ता. ओके. इन 1781. त्यासोबतच आपल्याला 1780 मध्ये बेंगॉल गॅझेट हा न्यूजपेपर पण बघायला मिळतोय. आता तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, की हा न्यूजपेपर कोणी सुरू केलेला आहे? त्यासोबतच वॉरन हेस्टिंगच्या वेळेसच आपल्याला फर्स्ट अँग्लो मराठा वॉर आणि सेकंड अँग्लो म्हैसूर वॉर पण बघायला मिळते. आता इथे इम्पोर्टंट पॉइंट MPSCच्या हिशोबाने हे होऊन जाते, की एंड ऑफ ड्युअल गव्हर्नमेंट आपल्याला इथं बघायला मिळते. त्यासोबत सुप्रीम कोर्ट
ची एस्टॅब्लिशमेंट कधी झाली आणि एशियाटिक सोसायटी. ओके. कधीची आहे? 1784. आता आपण नेक्स्ट गव्हर्नर जनरलकडे जाऊया, जो की आहे म्हणजे लॉर्ड कॉर्नवॉलिस. ही इज ऑल्सो नोन एज फादर ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस. आता बघा, जे सिव्हिल सर्व्हिसेसचं फाउंडेशन आहे इंडियामध्ये, ते लॉर्ड कॉर्नवॉलिसनीच म्हणजे इथं बिल्डअप केलेलं आहे. कॉर्नवॉलिस कोड याच्यात आपल्याला 3-4 प्रकारची गोष्टी माहीत पडतात. जसं बघा, आता इथे आपल्याला सेपरेशन ऑफ पॉवर बघायला मिळते. कशी? की जसं पोलिस ऑफिशियल होते, जे जमीनदार होते ते पहिले पोलिस ऑफिशियलचे पॉवर पण एक्सरसाइज करत होते. तर जमीनदारीचा जो कन्सर्न आहे तो रेव्हेन्यू पर्यंतच ठेवला आणि पोलिसचा जो कन्सर्न आहे त्याच्यासाठी सेपरेट एस-पी आणि ठाणाच उघडले होते. ओके, पोलिस स्टेशन उघडले होते. तर या हिशोबाचं आपल्याला डिस्ट्रिब्युशन ऑफ पॉवर बघायला मिळते. त्यासोबतच बघा, इथे फिक्स लँड रेव्हेन्यू सेटलमेंट आणण्याचा पण प्रयत्न केला गेला, ज्याला आपण परमनंट सेटलमेंट किंवा जमीनदारी सिस्टीम असं म्हणतो, इन 1793. त्यासोबतच आपल्याला लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या वेळेस बघा, थर्ड अँग्लो म्हैसूर वॉर बघायला मिळते आणि काही ज्युडिशियल रिफॉर्म पण आपल्याला बघायला मिळतात. आता आपण नेक्स्ट जाऊया, ते एक म्हणजे जॉन शोरवर. याचा टाइम पिरियड काय आहे? 1793 टू 1798. आता बघा, हा थोडा कमी इम्पॉर्टंट आहे. तर याच्या मध्ये कोणची फॅक्ट आहे? ही हॅज इंट्रोड्यूस पॉलिसी ऑफ नॉन इंटरव्हेन्शन, म्हणजे जे किंगडम आहे त्यांच्या मधामधात जाऊन आपण काही फालतूच्या काड्या नाही करू, अशा हिशोबाचं. नेक्स्टच आपल्याला इथं चार्टर ॲक्ट ऑफ 1793 पण बघायला मिळतो ड्युरिंग द पिरियड ऑफ जॉन शोर. त्यासोबतच बॅटल ऑफ खारडा कोणाच्या मधात होती? मराठा वर्सेस निजाम. हे पण एक इम्पॉर्टंट इव्हेंट आपल्याला बघायला मिळते ड्युरिंग 1795. ओके. आता बघा, लॉर्ड वेलेस्ली हा खूप इम्पॉर्टंट होऊन जातो, कारण यांच्या पिरियडमध्ये आपल्याला सबसिडरी अलायन्स हे बघायला मिळते. आता सबसिडरी अलायन्स या शब्दांवरून आपल्याला काय समजायला मिळते, की जे किंगडम असतील त्यांच्यासोबत काय केले गेले? अलायन्स. अलायन्स करून त्या किंगडमला इतकं वीक केलं गेलं, की ब्रिटिशच्या शिवाय त्यांना कोणी दुसरं ऑप्शनच नाही भेटलं पाहिजे. कसं? तर ब्रिटिशवर त्यांनी काय जे किंगडम होते, या ब्रिटिशर्सनी काय केलं, त्या किंगडमला ब्रिटिशर्सवर डिपेंड करून ठेवलं. हे काय करत? ब्रिटिशर्स आर्मी पाठवत त्यांची या किंगडममध्ये, की आम्ही तुमचं संरक्षण करू. त्या बदल्यात तुम्ही आमच्या आर्मीचे एक्सपेन्स उचला. त्यासोबतच आम्हाला ते फीज म्हणून पण काही पैसे द्या. तर या प्रकारे काय केलं, आता आपल्या इंडियन आर्मीजवळ म्हणजे जे प्रिन्सली स्टेट्स होते, त्यांच्या आर्मीजवळ इतके काही ॲडव्हान्स वेपन नव्हते, जसे आपलं ब्रिटिशर्स जवळ होते. त्यामुळे काय झालं, इंडियन जे प्रिन्सेस होते, त्यांनी हे गोष्टी एक्सेप्ट केल्या. कारण त्यांना पण स्वतःचं रक्षण करणं खूप गरजेचं होतं. तर त्यांनी हे गोष्टी एक्सेप्ट केल्या आणि सबसिडरी अलायन्सला सपोर्ट केला. त्यामुळे काय झालं, ते खूप डिपेंडंट झाले ब्रिटिशर्सवर. त्यामुळे इथे ब्रिटिशर्सला राज्य करण्यासाठी खूप ईझी वे मिळाला. याच्यामुळेच ते ऑलमोस्ट मोस्ट ऑफ द इंडियन पार्ट्सला कॅप्चर करू शकले. हे जे सबसिडरी अलायन्स आहे, असे जे ब्रिटिशचे ॲनेक्सेशन पॉलिसीज आहे, हे आपल्याला थोडे जास्त बघायला मिळतात या पिरियडमध्ये. कारण आपण सेंट्रलायझेशन बघायला जात आहे आपल्या ब्रिटिश ॲडमिनिस्ट्रेशनची इन इंडिया. त्यासोबतच बघा, आता आपल्याला फोर्थ अँग्लो म्हैसूर वॉर पण बघायला मिळते, ज्याच्यात टिपू सुलतान हे किल केले जातात. त्यासोबतच इथे ट्रिटी ऑफ श्रीरंगपट्टणम हे पण बघायला मिळते आणि वुडियर डायनेस्टी जे आहे, त्याला इथं वापस ते म्हणजे थ्रोनवर प्लेस करून देतात. आता त्यानंतर आपल्याला सेकंड अँग्लो मराठा वॉर बघायला मिळते, ज्याच्यातून आपल्याला काय बघायला मिळते? ट्रिटी ऑफ बेसिन. इट हॅपन ड्युरिंग 1803 टू 1805. त्यासोबतच सेन्सरशिप ऑफ प्रेस ॲक्ट 1779 हा पण एक इम्पॉर्टंट पॉइंट होऊन जातो ड्युरिंग लॉर्ड वेलेस्ली. तर हे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे, जे लॉर्ड वेलेस्लीच्या टाइम पिरियडमध्ये झालेले आहेत. त्यासोबतच फोर्ट विल्यम कॉलेज हे पण यांच्याच पिरियडमध्ये झालेलं आहे ॲट कॅलकटा. नेक्स्ट आपण बघूया सर जॉर्ज बार्लो. यांच्या वेळेस आपल्याला फर्स्ट सिपॉय म्युटिनी बघायला मिळते, दॅट इज वेल्लोर म्युटिनी. नेक्स्ट लॉर्ड मिंटो यांच्या वेळेस आपल्याला ट्रिटी ऑफ अमृतसर विथ रणजित सिंग हे आपल्याला बघायला मिळते. आता याच्यात काय झालं, जे सतलज रिव्हर आहे, याला बाउंड्री मानल्या गेलेला आहे बिटवीन ब्रिटिश बफर झोन अँड रणजित सिंग टेरिटरी. ओके. तर हा होता पॉइंट रिगार्डिंग लॉर्ड मिंटो वन, दॅट इज ट्रिटी ऑफ अमृतसर इन 1809. नेक्स्ट आपल्याला याच पिरियडमध्ये चार्टर ॲक्ट ऑफ 1813 पण बघायला मिळते, जे की एंड करते ईस्ट इंडिया कंपनीची मोनोपोली एक्सेप्ट इन टी ट्रेड अँड ट्रेड विथ चायना, दॅट इज ओपियम ट्रेड. यासोबतच आपला जो चार्टर ॲक्ट ऑफ 1813 आहे, याच्यात आपल्याला बघायला मिळते की 1,00,000 रुपीज वॉज गिवन फॉर एज्युकेशन अँड मिशनरीज वेअर ऑल्सो अलाउडेड. लॉर्ड मिंटो वनच्या टाइम पिरियडमध्ये जो इम्पॉर्टंट इव्हेंट आहे, ज्याच्यावर प्रश्न विचारले जातात, तो म्हणजे 1813चा चार्टर ॲक्ट आणि अमृतसरची टीटी. ओके. तर हे इम्पॉर्टंट इव्हेंट होऊन जातात. नेक्स्ट आपण बघूया लॉर्ड हेस्टिंगच्या बद्दल. आता जो वॉरन हेस्टिंग आहे तो अलग होता आणि हा हेस्टिंग अलग आहे.
ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. याच्या वेळेस आपल्याला काय बघायला मिळते? पिंडारी वॉर, फायनल डिफीट ऑफ मराठाज ऑल्सो इन 1818. त्यासोबतच रेव्हेन्यू सेटलमेंट आपल्याला कोणची बघायला मिळते? लाइक रिओट वारी इन मद्रास. याला कोणी इंट्रोड्यूस केलं? मुनरो, थॉमस मुनरो. ओके. महलवारी इन नॉर्थ वेस्टर्न प्रोव्हिन्स. हे रिजन तुम्ही नक्की आठवून ठेवा. जसं रेवटवारी कुठे होतं? मद्रास या रिजनमध्ये. महलवारी नॉर्थ वेस्टर्न प्रोव्हिन्स म्हणजे पंजाब वगैरे या साईडनी महलवारी होतं. रेवटवारी या साईडनी म्हणजे इंडियाचा जो असा नकाशा आहे, तर इंडियाच्या या साईडनी साऊदर्न साईडनं आपल्याला रेवटवारी बघायला मिळते. आणि जे आपलं पर्मनंट सेटलमेंट आहे ते आपल्याला बेंगॉल, बिहार आणि ओरिसा या रिजनमध्ये बघायला मिळते. ओके. तर हे इम्पॉर्टंट आहे. यांनी काय केलं नंतर लॉर्ड हेस्टिंगनी दे अबॉलिश द प्रेस सेन्सरशिप ॲक्ट. तो कधी इम्प्लिमेंट कधी केला गेलता 1799 मध्ये आणि अबॉलिश कधी केला गेला? ड्युरिंग 1813 टू 1823. ओके. ड्युरिंग द पिरियड ऑफ लॉर्ड हेस्टिंग. नेक्स्ट आपण बघूया लॉर्ड आर्मरेस्टच्या बद्दल. यांच्या वेळेस आपल्याला काय बघायला मिळते? फर्स्ट अँग्लो बर्मीज वॉर अँड बॅरकपूर म्युटिनी इन 1824. नेक्स्ट आपण बघूया आता गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया या फेसच्या बद्दल. आतापर्यंत आपण काय बघत होतो? गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल ऑनली. आता हे गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल काय झाले? गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया याच्यावर हे शिफ्ट बघायला मिळते. कधीपासून? 1833 पासून. तर फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हा कोण आहे? लॉर्ड विल्यम बेंटिक. ओके. लॉर्ड विल्यम बेंटिक हा कोण आहे? फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया थ्रू चार्टर ऍक्ट ऑफ 1833. नेक्स्ट ही ऑल्सो अबॉलिश सती इन 1829, बॅन इन्फेंटिसाइड अँड सप्रेस द ठगीज. हे ठगी असे होते की सगळं म्हणजे लुटून टाकत, त्यासोबतच खूपच त्रास देत हे लोकांना. तर लॉर्ड विल्यम बेंटिकने हे एक खूप चांगलं काम केलं होतं. नेक्स्ट आपल्याला इथं मॅकॅले मिनिट पण बघायला मिळतो. हे मॅकॅले मिनिट काय आहे? एज्युकेशनमध्ये रिफॉर्म आणले जाते. जे समजा आपल्याला ट्रिकल डाऊन अप्रोच जे बघायला मिळते की वरचे जे इंडियन्स, जे हाय ऑफिशियल इंडियन्स आहे किंवा जे हाय क्लासमधले इंडियन्स आहे, यांना आपण चांगली शिक्षा देऊया. तर ते खालच्या लोक म्हणजे जे मिडल क्लास किंवा लो क्लास मध्ये येतात, त्यांना ते जरूर शिकवतील. असा एक यांनी अप्रोच काढला होता. त्याला ट्रिकल डाऊन अप्रोच म्हणतात. तर बघा 1835 मध्ये मॅक्युलेने ह्या मॅक्युले मिनिटमध्ये इंग्लिश ॲज अ ऑफिशियल लँग्वेज ही यूज केली पाहिजे ड्युरिंग एज्युकेशन, हे एक कंपल्सरी आणण्याचा प्रयत्न केला होता. ज्याला आपण ट्रिकल डाऊन अप्रोच म्हणतो. पण हे थोडंसं फेल्युअर बघायला मिळते. कारण आपल्याला बॉटम अप अप्रोच हे आणणं खूप गरजेचे आहे. जे लोअर लेव्हलवर लोक आहे, त्यांना जर आपण चांगल्या फॅसिलिटीज देऊ शकलो, तर ते बरोबर हायर लेव्हलपर्यंत पण पोहोचतातच. आपल्याला या प्रकारचा एक जो अप्रोच असतो, तो अप्रोच या प्रकारचा आपण वापरायला पाहिजे. ओके. त्यासोबतच आपल्याला बघायला मिळते की म्हणजे ड्युरिंग हिज पिरियड देअर वॉज फाउंडेशन ऑफ कलकत्ता मेडिकल कॉलेज वॉज ऑल्सो देअर. आता इथे आपल्याला इम्पॉर्टंट पॉईंट काय बघायला मिळतात? समजा लॉर्ड विल्यम बेंटिकच्या टाइमला की जसं सती अबॉलिशन झालं, कधी झालं? 1829 मध्ये आणि चार्टर ऍक्ट ऑफ 1833. आता यांच्या पिरियडमध्ये एक इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी आपल्या इंडियाची बघायला मिळते, ज्यांना आपण फादर ऑफ मॉडर्न इंडिया पण म्हणतो. तर त्यांचं नाव तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. त्यानंतर आपल्याला बघायला मिळतो चार्ल्स मेटकॅफ. याला काय म्हणतात? लिबरेटर ऑफ प्रेस. ओके. आता आपण थोडं स्पीडअप करूया, कारण हे थोडे कमी इम्पॉर्टंट आहेत. आता गव्हर्नर जनरल लॉर्ड ऑकलँड यांचा टाइम पिरियड काय आहे? 1836 टू 1842. यांच्या पिरियडमध्ये काय बघायला मिळते आपल्याला? फर्स्ट अँग्लो अफगाण वॉर. इथे बघायला मिळते की ब्रिटिशर्स वेअर डिफिटेड. आता नेक्स्ट आपल्याला बघायला मिळतो एलेन बोरुप ड्युरिंग 1842 टू 1844. आता याच्या पिरियडमध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट झालेली आहे, जो की म्हणजे चार्ल्स नेपियर आहे. यांनी काय केलं? अनेक्स केलं सिंधला. त्यासोबतच ही रिटर्न टू द गेट ऑफ सोमनाथ. ओके. नेक्स्ट लॉर्ड हॅडिंज. आता हार्डिंगच्या वेळेस आपल्याला काय बघायला मिळते? फर्स्ट अँग्लो सिख वॉर ड्युरिंग 1845 टू 1846. ट्रिटी ऑफ लाहोर हे आपल्याला अँग्लो सिख वॉरच्या नंतर बघायला मिळते ड्युरिंग द टाइम पिरियड ऑफ लॉर्ड हार्डिंज. नेक्स्ट लॉर्ड दलहौसी. आता याला आपण काय म्हणतो? मॉडर्नायझर ऑफ इंडिया. यांच्या वेळेस खूप इम्पॉर्टंट इव्हेंट झालेले आहे. चला यांना बघून घेऊया. कारण याच्यानंतरच आपल्याला काय बघायला मिळते? 1857चा रिव्हॉल्ट. तर असं काय कांड केलं यांनी, ते आपण बघून घेऊया. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे म्हणजे डॉक्टरीन ऑफ लॅप्स. हे आपल्या सगळ्यांना माहित आहे की जसं झाशी हे राज्य कसं हडपवल्या गेलं. आता डॉक्टरीन ऑफ लॅप्समध्ये काय होते? जर कोणचा राजा किंवा राणी या दोघांना स्वतःचं मूल नसेल, म्हणजे मुलगा किंवा मुलगी नसेल, तर त्यांचं जे राज्य आहे ते ब्रिटिशर्सच्या अंडर चाललं येईल. अडॉप्टेड सन हे चालणार नाही. अशा प्रकारच्या काही कंडिशन होत्या, जे या डॉक्टरीन ऑफ लॅप्समध्ये येत होत्या. जेणेकरून काय झालं?
मोस्ट ऑफ द इंडियन टेरिटरीज जे आहे ते ब्रिटिशर्सच्या अंडर चालले गेले. तर असं काही झालेलं आहे, ज्यामुळे कसं आहे जे लोकं होते, जे पब्लिक होती त्यांचा अँगर खूप वाढलेला होता. असंच आपल्याला अलाहाबादचं पण बघायला मिळते. इथे पण काय झालं, की जे रूलर होते त्यांना काय केलं गेलं, तिथून हटवलं गेलं आणि जे पेझंट क्लास होती त्यांच्यावर पण इंडिगो कल्टिव्हेशन, कॅश क्रॉप कल्टिव्हेशन यांचं प्रेशर आणलं गेलं. जेणेकरून काय झालं तिथं पीझंट अपरायझिंग झाली. ओके. म्हणजे जे मोस्ट ऑफ द पीपल आहेत, जे सामान्य पब्लिक आहेत, त्या सगळ्यांनी मिळून या रिव्होल्टला सपोर्ट केला. पण या रिव्होल्टला सपोर्ट कोणी-कोणी नाही केला. जे लोकं जसे म्हणजे ज्यांना ब्रिटिशर्सकडून फायदा होत होता, लाइक सम जमीनदार्स और लाइक सम किंग्स, दे नेव्हर सपोर्टेड द कॉमन पीपल और द रिव्होल्युशनरीज. दे सपोर्टेड द ब्रिटिश. ओके. तर अशी काही इव्हेंट्स आहेत, ते आपण समोर डिस्कस करूच. तर डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स इथं आपल्याला बघायला मिळते. लाइक सातारा, झाशी, नागपूर हे इथे अनेक्स केले गेले. आता एक मी इथं मेन्शन करायचं विसरलो, ते की म्हणजे कोणचं राज्य कधी अनेक्स केलं गेलं आणि त्यांची क्रोनॉलॉजी हे एक तुम्ही सी क्रोनॉलॉजी ऑफ दीज स्टेट अनेक्सेशन. ओके. तर ही गोष्ट तुम्ही बघून घ्यायचा एक वेळा. नेक्स्ट आपल्याला एज्युकेशनमध्ये वुड्स डिस्पॅच बघायला मिळतो. त्याच्यासोबतच इंजिनिअरिंग कॉलेज ॲट रुरकी हे एस्टॅब्लिश केलं गेलं. रेल्वे आपल्याला बघायला मिळाली इन 1853 फ्रॉम बॉम्बे टू ठाणे. त्यासोबतच टेलिग्राफ सर्व्हिसेस इन 1853 थ्रू कॅलकटा टू आग्रा. त्यासोबतच पोस्टेज स्टॅम्प्स ऑल्सो म्हणजे पोस्टल सर्व्हिसेस पण आपल्याला 1854 मध्ये डेव्हलप होताना बघायला मिळत आहे. नेक्स्ट विडो रिमॅरेज पण या टाइम पिरियडमध्येच प्रमोट केलं गेलं इन 1856. नेक्स्ट इथं आपल्याला बघायला मिळते की शिमला जी आहे ती आपली समर कॅपिटल होत आहे. ओके. आतापर्यंत बघा कॅपिटल कोणची आहे आपली? कॅलकटा. आपल्याला कॅपिटल शिफ्ट कधी बघायला मिळते? 1911 जेव्हा आपला जो दिल्ली दरबार 2 होतो. त्याच्यानंतर आपल्याला कॅपिटल शिफ्ट बघायला मिळते फ्रॉम कलकत्ता टू दिल्ली. ओके. तर हे काही इम्पोर्टंट इव्हेंट्स आहे. आता एम-पी-एस-सीमध्ये काय विचारलं जाऊ शकते जसं की डॉक्टर ऑफ लॅब्स, जसं कोणचे हे क्रोनॉलॉजी जे मी तुम्हाला सांगितले की कोणचे स्टेट पहिले अनेक्स केले गेले अशी गोष्ट. नेक्स्ट रेल्वे कधी चालू झाली, एज्युकेशनच्या बद्दलचे काही रिफॉर्म्स हे इम्पोर्टंट पॉइंट्स होऊन जातात, जे विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट आपण बघूया जे की म्हणजे व्हॉइसरॉयच्या बद्दल. आतापर्यंत आपण गव्हर्नर बघितले, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल बघितले, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया पण बघितले. आता आपण बघूया व्हॉइसरॉय, व्हॉइसरॉय ऑफ इंडिया. आता इथे आपल्याला 1857 चा रिव्होल्ट बघायला मिळतो. त्याच्यानंतर काय होते, जे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आहे, हे ऑफिस जे आहे, ते कंटिन्यूमध्ये तर राहतेच, पण त्याच्यासोबत या गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाला जेव्हा तो ब्रिटिशला किंवा म्हणजे जी ब्रिटिश इंडिया आहे, याला रिप्रेझेंट करतो, तर तेव्हा त्याला व्हॉइसरॉय म्हणून म्हणजे संबोधित केले जाते. ओके. तर हे एक गोष्ट होऊन जाते. इथून पासून चेंज जे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आहे, त्याला व्हॉइसरॉय आपण म्हणणं सुरू करून टाकतो. आता फर्स्ट व्हॉइसरॉय कोण आहे? लॉर्ड कॅनिंग. लास्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया लॉर्ड कॅनिंग. ओके. यांच्या वेळेस आपल्याला रिव्होल्ट ऑफ 1857 बघायला मिळते. इंडिगो रिव्होल्ट बघायला मिळते 1859 मध्ये. ड्युरिंग हिज पिरियड देअर वेअर फाउंडेशन ऑफ 3 युनिव्हर्सिटीज वेअर डन लाइक कलकत्ता, बॉम्बे अँड मद्रास ड्युरिंग 1857. ऑल्सो आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया वॉज ऑल्सो फाउंडेड ड्युरिंग 1861. म्हणजे यांच्या टाइम पिरियडमध्येच. ओके. आता इथे इम्पोर्टंट पॉइंट काय होऊन जाते, फर्स्ट व्हॉइसरॉय कोण आहे आणि 1857 चे रिव्होल्ट. आता 1857 चा जो रिव्होल्ट आहे, त्याच्यात सेंटर कोणचे-कोणचे आणि त्यांचे लीडर कोणचे-कोणचे आहे, हे एक इम्पोर्टंट पॉइंट होऊन जाते. आय होप तुम्ही यांच्याशी गो थ्रू करसाल. जे पण मी इथे पॉइंट सांगते ते खूप इम्पोर्टंट होऊन जातात तुमच्या एम-पी-एस-सीसाठी. तर तुम्ही रिव्हिजन पर्पज जेव्हा म्हणजे रिव्हिजन जेव्हा करसाल, तर या रिव्हिजनमध्ये या पॉइंट्सला जरूर इन्क्लूड करा. ओके. नेक्स्ट लॉर्ड आयगन. यांच्या वेळेस काय बघायला मिळते आपल्याला? हाय कोर्ट ऑफ बॉम्बे, बॉम्बे, कलकत्ता अँड मद्रास ड्युरिंग 1862. नेक्स्ट लॉर्ड लॉरेन्स. यांच्या वेळेस आपल्याला इंडियन फॉरेस्ट डिपार्टमेंट हे सेटअप होताना बघायला मिळते इन 1865. त्यासोबतच टेलिग्राफ लाईन पण आपल्याला बघायला मिळते फ्रॉम इंडिया टू युरोप. नेक्स्ट लॉर्ड मायो. आता हा थोडा इम्पोर्टंट व्हॉइसरॉय होऊन जाते, कारण यांच्या वेळेस आपल्याला फर्स्ट सेन्सस पण बघायला मिळते. त्यासोबतच डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर अँड कॉमर्सचं सेटअप पण बघायला मिळते. मायो कॉलेज जे आहे, जे आपले इंडियन प्रिन्सेस आहे, ते इंडियन प्रिन्स जे होते ते या मायो कॉलेजमध्येच एज्युकेशन घेत होते. तर त्यांच्या एज्युकेशनसाठी हे मायो कॉलेज होतं. ओके. तर ही गोष्ट तुम्ही आठवून ठेवू शकता. त्यासोबतच हा असा एकुलता एक व्हॉइसरॉय आहे,
ज्याचं असॅसिनेशन इंडियामध्ये केलं गेलं ड्युरिंग 1872 बाय शेर अली. ओके. नेक्स्ट लॉर्ड लिटन यांच्या वेळेस आपल्याला पहिला दिल्ली दरबार बघायला मिळतो इन 1877. इथं जे क्वीन व्हिक्टोरिया आहे त्यांना एम्प्रेस ऑफ इंडिया हे नावाने संबोधित केले जाते, ज्याचं म्हणजे केसर ए हिंद. नेक्स्ट आपल्याला यांच्या पिरियडमध्येच व्हर्निक्युलर प्रेस ऍक्ट बघायला मिळतो इन 1878. त्यासोबतच आर्म्स ऍक्ट पण बघायला मिळतो इन 1878. आणि जे इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस आहे त्यांची जी एज आहे ते एज पण रिड्यूस केले जाते फ्रॉम 21 to 18. हे म्हणजे मॅक्सिमम एज आहे की तुम्ही मॅक्सिमम 18 एज पर्यंतच देऊ शकता. जसं मी ओबीसी मध्ये आहे तर मी 32 इयर्स पर्यंत देऊ शकतो अटेम्प्ट. त्यासोबतच म्हणजे जे माझे 32 इयर्स आहे ते माझे 9 अटेम्प्ट सोबत काउंट केले जातात. तर हे 9 नाही, हे 18 वर्षाचं मी जेव्हा होईल, समजा 12वी कंप्लीट झाल्यानंतर मी 18 वर्षाचा झालेलो आहे. तर या 18 वर्षाचं मी जेव्हा झालेलो आहे तेव्हाच माझी इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम द्यायची एज हे संपली, असं म्हणजे तेव्हा रिड्यूस केल्या गेली या प्रकारे. तर खूप अन्याय केला गेला हे आपल्याला बघायला मिळते. त्यासोबतच फमाईन आलेलं होतं. त्या फमाईनची रिपोर्ट पण बरोबर नाही बनवली गेली आणि जे पूर्ण फोकस आहे ते दिल्ली दरबारवरच शिफ्ट केलं गेलं. हे असे क्रूर कृत्य आपल्याला यावेळेस बघायला मिळतात. त्या फेमेन कमिशनचं नाव काय? स्ट्रॅची कमिशन. हे इम्पॉर्टंट पॉईंट होऊन जातात ड्युरिंग लॉर्ड लिटन. आता हा एक इम्पॉर्टंट गव्हर्नर जनरल आहे, याच्यावरून प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. नेक्स्ट लॉर्ड रिपन, याला आपण काय म्हणतो? फादर ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. यांनी फर्स्ट लोकल सेल्फ गव्हर्नमेंट ऍक्ट इंट्रोड्यूस केला इन 1882. त्यासोबतच फर्स्ट फॅक्टरी ऍक्ट पण आपल्याला इथे बघायला मिळते इन 1881. हंटर एज्युकेशन कमिशन आपल्याला बघायला मिळते इन 1882. नेक्स्ट इल्बर्ट बिल आपल्याला बघायला मिळते इन 1833. याच्यात काय होतं की जो पण समजा इंडियन जज झाला तर तो युरोपियन्सचं पण ट्रायल करू शकत होता. तर हे जे बाकी आपले युरोपियन जज होते किंवा युरोपियन पर्सन होते, यांना ही गोष्ट खटकायला लागली. अरे, इंडियन माणूस आपला कसा काय म्हणजे जज बनू शकतो? तर या गोष्टीवरून हे बिल आहे. तर याच्यावरून पण आपल्याला प्रश्न बघायला मिळतात. तर बघा, इल्बर्ट बिल, फॅक्टरी ऍक्ट आणि पंचायती राज किंवा जे हे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आहे हे कधी इंट्रोड्यूस झालं, याचे हे इम्पॉर्टंट होऊन जाते. नेक्स्ट लॉर्ड डफरिन. हा डफर होता, जो लॉर्ड डफरिन आहे तो डफर होता. त्यामुळेच आपल्याला इंडियन नॅशनल काँग्रेसचं इथं फॉर्मेशन बघायला मिळते. या प्रकारे तुम्ही आठवून ठेवू शकता. इन 1885 कोणी एस्टॅब्लिश केलं? एओ ह्यूम. नेक्स्ट लॉर्ड लॅन्सडॉन. यांच्या वेळेस आपल्याला फॅक्टरी ऍक्ट 1891 बघायला मिळते, ज्याच्यात आपल्याला वीकली हॉलिडे हे इंट्रोड्यूस करताना बघायला मिळतात. त्यासोबतच सिव्हिल सर्व्हिसेस जे आहे त्यांना कॅटेगराईज केलं गेलेलं आहे. नेक्स्ट डुरंड लाईन जे आहे ते 1893 मध्ये बनवली गेली. आता हे डुरंड लाईन कोणाच्या मधात आहे हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. नेक्स्ट 1893 मध्ये आपल्याला काय बघायला मिळते? विवेकानंदची स्पीच इन शिकागो. नेक्स्ट गांधी वॉज थ्रोन आउट ऑफ ट्रेन. सो दिस वॉज द इव्हेंट ड्युरिंग लॉर्ड लॅन्सडॉन. नेक्स्ट आपल्याला बघायला मिळते लॉर्ड कर्झन फ्रॉम 1899 टू 1905. आता यांच्या वेळेसच आपल्याला पार्टिशन ऑफ बेंगॉल बघायला मिळते, इंडियन युनिव्हर्सिटी ऍक्ट पण बघायला मिळतो आणि स्वदेशी मुवमेंट पण यावेळेस राईज होताना आपल्याला बघायला मिळते. नेक्स्ट लॉर्ड मिंटो टू. एक लॉर्ड मिंटो 1 होता आणि हा लॉर्ड मिंटो 2 आहे. ओके. याच्यात आपल्याला मुस्लिम लीग रिफॉर्म बघायला मिळतात ड्युरिंग 1906. नेक्स्ट सुरत स्प्लिट बघायला मिळते. आता इथे मोर्ले मिंटो रिफॉर्म हा इम्पॉर्टंट पॉईंट होऊन जातो. कसा? कारण हा इंडियन काउन्सिल ऍक्ट 1909 मध्ये आपल्याला याच्यात बघायला मिळते कम्युनल इलेक्टोरेट किंवा सेपरेट इलेक्टोरेटच्या बद्दल. आता बघा, जे कम्युनल इलेक्टोरेट किंवा सेपरेट इलेक्टोरेट आहे यांचं फादर कोणाला म्हटलं जाते? लॉर्ड मिंटोला. नेक्स्ट आपण बघूया लॉर्ड हार्डिंज टू. यांच्या टाइम पिरियडमध्ये आपल्याला दिल्ली दरबार बघायला मिळतो इन 1911. त्यासोबतच जे पार्टिशन ऑफ बेंगॉल होतं 1905 मध्ये त्याचं ते कॅन्सल केलं गेलं इन म्हणजे 1911 मध्येच. त्यासोबतच कॅपिटल जे होती ते शिफ्ट केले गेली टू दिल्ली. या पिरियडमध्येच लॉर्ड हार्डिंगच्या पिरियडमध्ये आपल्याला गांधीजीचं रिटर्न बघायला मिळते फ्रॉम साऊथ आफ्रिका टू इंडिया. नेक्स्ट होम रूल लीगचं आपल्याला इथं एस्टॅब्लिशमेंट बघायला मिळते इन 1916. नेक्स्ट आपण बघूया लॉर्ड जेम्स फॉर्डे यांना. आता बघा, याच्यात आपल्याला सगळ्यात पहिला पॉईंट बघायला मिळतो तो म्हणजे लखनौ पॅक्टच्या बद्दल. आता हा लखनौ पॅक्ट आहे, हा कोणाकोणाच्या मदत होता? INC अँड मुस्लिम लीग. नेक्स्ट आपल्याला बघायला मिळते की गांधीजींचं चंपारण सत्याग्रह. दिस वॉज द फर्स्ट सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट. चंपारण सत्याग्रह वॉज फर्स्ट सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट आणि हे कधी झालं? 1917 मध्ये. नेक्स्ट आपल्याला रोलेक्ट ऍक्ट बघायला मिळतो आणि जलियनवाला बाग मॅसेकर पण इथं आपल्याला बघायला मिळतो. नेक्स्ट म्हटलं तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919. आता 1919 मध्ये काय झालं? डायरार्की सिस्टम पण इथे इंट्रोड्यूस केला गेली. डायरार्की म्हणजे रूल ऑफ टू ॲट सेम लेवल.
ओके. मोनार्की म्हणजे काय? रूल ऑफ वन. ओके. रूल ऑफ वन ॲट वन लेवल. ओके. किंवा याच्या लेव्हलमध्ये जे पण लोक असले त्या लेव्हलमध्ये हाच जो फर्स्ट पर्सन आहे हाच टॉपवर राहील. आणि डायरार्की म्हणजे काय? की जसं डुअल सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट आपण बघतो तशी डुअल सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे डायरार्की असं समजू शकता तुम्ही. नेक्स्ट, नॉन कॉर्पोरेशन अँड खिलाफत मुव्हमेंट आपल्याला 1920 मध्ये यांच्या काळात बघायला मिळते. आता नेक्स्ट आपला आहे व्हाईसरॉय ऑफ इंडिया, दॅट इज लॉर्ड इर्विन. आता यांच्या पिरियडमध्ये आपल्याला सायमन कमिशन बघायला मिळते. नेक्स्ट, नेहरू रिपोर्ट बघायला मिळते. आता नेहरू रिपोर्टचे पॉइंट्स थोडे इम्पॉर्टंट होऊन जातात, त्यांच्याशी तुम्ही गो थ्रू करून घ्या. याच पिरियडमध्ये आपल्याला जे इंडियन नॅशनल काँग्रेस आहे यांनी जे लाहोरमध्ये पूर्ण स्वराजची प्लेज घेतली होती, ते पण आपल्याला यांच्या टाइम पिरियडमध्येच बघायला मिळते. आता एक इम्पॉर्टंट गोष्ट हे होऊन जाते, की जे पूर्ण स्वराजची म्हणजे जे प्लेज आहे, ते कोणत्या रिव्हर्सच्या बँकवर घेतली गेली, ते रिव्हर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. नेक्स्ट, सिव्हिल डिसओबिडियन्स मूव्हमेंट हॅज बीन स्टार्टेड फ्रॉम 1930, दॅट इज दांडी मार्च. त्याच्यानंतर आपल्याला गांधी इर्विन पॅक्ट बघायला मिळतो. आता इथे आपल्याला गांधी इर्विन पॅक्ट कसा बघायला मिळतो? बिकॉज ऑफ राउंड टेबल कॉन्फरन्स. याच पिरियडमध्ये राउंड टेबल कॉन्फरन्स पण होत असतात. जसं नेक्स्ट आपल्याला गव्हर्नर जनरल कोण आहे? लॉर्ड विलियम ओके, विलिंग्डॉन. तर याच्या पिरियडमध्ये आपल्याला कम्युनल अवॉर्ड बघायला मिळतो. नेक्स्ट, सेकंड जे राउंड टेबल कॉन्फरन्स आहे, जो की म्हणजे पुना पॅक्ट, हा पण आपल्याला लॉर्ड विल्यम डॉकचे टाइम पिरियडमध्येच बघायला मिळतो. आणि पुना पॅक्ट हा कोणाच्या मधात होता? गांधीजी आणि आंबेडकरच्या. ओके. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मधात होता हा. ओके. नेक्स्ट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935, हा याच्यात प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी दिल्या गेली. तर हा एक इम्पॉर्टंट पॉइंट बनून जातो आपल्या एमपीएससीच्या इम्पॉर्टन्सनुसार. ओके. आता नेक्स्ट आपण बघत आहे लॉर्ड लिंथिन ग्रुप. आता यांच्या टाइम पिरियडला आपल्याला वर्ल्ड वॉर 2 बघायला मिळते, जो कधी सुरू झाला? 1939 मध्ये. नेक्स्ट, काँग्रेस रिसाइन करते, जे इलेक्शन झाले होते त्यांच्यामधून. ऑगस्ट ऑफर बघायला मिळते आपल्याला 1940 मध्ये. ओके, 1940 मध्ये ऑगस्ट ऑफर. आता बघा, ऑगस्ट ऑफर, क्रिप्स मिशन, क्विट इंडिया, याच्यावरून क्रोनॉलॉजिकली प्रश्न विचारले जातात. तर हे 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट, मुस्लिम लीगचं लाहोर रिझोल्युशन पास झालं होतं. त्यानंतर पाकिस्तानची डिमांड पण या टाइम पिरियड नंतर सुरुवात झाली पाकिस्तानच्या डिमांडसाठी. नेक्स्ट आपल्याला बघायला मिळते क्रिप्स मिशन आणि क्विट इंडिया मुवमेंट. हे आपल्याला सगळं लॉर्ड लिंथिन ग्रोच्या वेळेस बघायला मिळते. त्यांचा टाइम पिरियड काय? 1936 to 43. आता बघा, हे थोडे आता जे शेवटचे गव्हर्नर जनरल आहेत थोडे इम्पॉर्टंट होऊन जातात. नेक्स्ट आपला लॉर्ड वेवेल. यांच्या वेळेस आपल्याला सीआर फॉर्म्युला बघायला मिळतो. नेक्स्ट, वेवेल प्लॅन आणि शिमला कॉन्फरन्स पण बघायला मिळते इन 1945. कॅबिनेट मिशन बघायला मिळतो इन 1946. हे बघा, ऑगस्ट ऑफर, क्रिप्स मिशन, क्विट इंडिया मुवमेंट आणि कॅबिनेट मिशन यांचे इयर्स आणि डेट लक्षात ठेवून घ्या, कारण क्रोनॉलॉजिकली याच्यावर 100% प्रश्न येतोच, जेणेकरून तुम्ही या प्रश्नाला इझिली सॉल्व्ह करू शकाल. ओके. नेक्स्ट आपल्याला डायरेक्ट ॲक्शन डे पण बघायला मिळतो इन 1946. नेक्स्ट, लॉर्ड माउंटबॅटन. आता लॉर्ड माउंटबॅटन हे आपले लास्ट ब्रिटिश व्हॉइसरॉय होते. ओके, लास्ट म्हणजे ब्रिटिश व्हॉइसरॉय आणि गव्हर्नर जनरल होते. यांच्या वेळेस आपल्याला माउंटबॅटन यानी की आपला पार्टिशन प्लॅन बघायला मिळतो. त्याच्यानंतर रेड क्लिफ बाउंड्री हे पण आपल्याला बघायला मिळते. आता हे कोणत्या देशाच्या मधात आहे? इंडिया अँड पाकिस्तान ऑन वेस्टर्न साइड अँड इंडिया अँड बांगलादेश ऑन ईस्टर्न साइड. ओके. तर या प्रकारे आपल्याला रेड क्लिफ बाउंड्री हे बघायला मिळते. नेक्स्ट आपल्याला लॉर्ड माउंटबॅटनच्या टाइम पिरियडला काय बघायला मिळतो, की 15 ऑगस्ट 1947 ला आपल्याला इंडिपेंडन्स मिळालं. आणि त्यासोबतच ही वॉज लास्ट ब्रिटिश गव्हर्नर जनरल. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट इंडियाचे फर्स्ट आणि ओनली गव्हर्नर जनरल बघायला मिळतात, ते म्हणजे सी राजा गोपालाचारी. यांचा टाइम पिरियड काय होतं? 1948 to 1950. याच्यानंतर जी गव्हर्नर जनरलचं ऑफिस आहे ते अबॉलिश केलं गेलं. आता हे काही न्यूमोनिक्स आहे, ज्या हिशोबाने तुम्ही या गव्हर्नर जनरलला आठवून ठेवू शकता. आता बघा, इथून तुम्ही जसं क्लाईव्ह पासून तर ॲमहेर्स्ट पर्यंत, नेक्स्ट बेंटिक पासून तर डलहौसी पर्यंत हे टाइम पिरियडनुसार आपण कॅटेगराईज केलेले आहे. तर हे न्यूमोनिक्सला तुम्ही आठवून करू शकता, जसं की क्लाईव्ह, हॅस्टिंग, क्लेव्हरली, वेस्ट, बार्लो, माइटी हार्ड, ॲडमिशन. तर याच्यावरून तुम्हाला हे थोडंसं लक्षात येऊनच जाईल. तर यांना तुम्ही गो थ्रू करा आणि हे न्यूमोनिक्स आहे यांना आठवून करा, जेणेकरून जो क्रोनॉलॉजिकली प्रश्न येतात गव्हर्नर जनरल कडून, तर ते तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकाल. ओके. तर आजच्यासाठी इतकंच मित्रांनो. बाकी भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्याच्यात मी अजून काही इम्पॉर्टंट गोष्टी घेऊन येईल.